सुपरस्टार लोणच्यासारखा असतो. हा फेंगड्या सुपरस्टार कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? तुला लक्षात आहे ना? हो. आज आपला स्पर्धेचा प्रयोग आहे. माहिती आहे ना. परीक्षक बसलेच. हो. कळलं? तेव्हा नीट कर. कोणाला सांगतोय तू काल तालमीला का नाही आलास? ते जरा भजनी मंडळात गेलो होतो. मिळाला गोस्वामी महाराजांचा प्रसाद मिळाला? मिळाला ना. चांगले 2 आठवडे मिळाला. तरी नशीब महाप्रसादापासून वाचलो, नाही तर अख्खा सीझन गेला असता. का करतोस असं? एक तो राजा झालेला आपला दर्शा, त्याचा पत्ता. अरे तू कुठे आहे? दर्शा आहे कुठे? येतो तो बोला. हॅलो हॅलो, ऐक ना. हॅलो. अगं वासंती कुठे आहेस तू? अगं येणार होतीस ना प्रयोगाला, असं काय करतेस? अगं 3:30 झाले. अगं आता इथे दुसरी बेल पण दिली यांनी. ये ना लवकर. अगं मी आहे ना नाटकात, तू बघायला येणार होतीस ना. मग यायचंच ना. किती उशीर केलास? हो मी राजा आहे या नाटकात. हो अगं भरजरी कपडे असले, राजा जरी असलो तरी 3ऱ्या मिनिटात मी मरतो या नाटकात. अगं मी 3ऱ्या मिनिटातच मेलो तर तू कधी बघणार माझा रोल? पुढे ते नाटक शिपायांचं आहे. अगं ये ना लवकर. किती वेळा लावतेस? ये. ए दर्शा. हा अरे काय? अरे 2 बेल झाले. चल फोन ठेव ना आता. टेन्शन आलंय सर. रेडी. हा 2 बेल झाले. पटकन पटकन पलेसींची चक्री घे. चक्री बोल वाक्य बोल. तुमचंच पहिलं आहे सर. हा घे. महाराज घात झाला. महाराज शत्रू थेट वाड्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे महाराज. आणि आपल्याला चौबाजूनी घेरलंय. महाराज शत्रू जर वाड्यात शिरला तर रक्तपात अटळ आहे महाराज. अरे बापरे, शत्रू वाड्यापर्यंत पोहोचला. या वाड्याचा तारणहार मी. आता मी या शत्रूला कसं वाचवणार? बरं झालं आपण महाराणींना त्यांचा मेणा घेऊन पलीकडे पाठवलं, नाहीतर या सगळ्यात महाराणींचं काय झालं असतं आम्हाला याची कल्पनाही करवत नाहीये. हरकत नाही. आता आपण असं तिष्ठत बसण्यात हे नाही. काय नाही सर, काहीतरी नाही सर. हा असं आपण नीट करून घे. नाही आता आपण तिष्ठत बसण्यात काही उपयोग नाहीये. चला आपण भुयाराच्या मार्गाने चलू. मी बोलतो ते. हा सर मी बोलतो. ते काही हे नाही वगैरे असं नाही. नाही मी बोलतो. कॉमेडी स्किट्स वगैरे नाही. नाटक आहे. नाही मी ते जरा प्लीज. हा सर. चल सुरू करूया. हा चल पटकन. थर्ड बेल दे. नको थर्ड बेल देऊ नको. अरे काय बेल देऊ? दादा माझी बायको येणार आहे प्रयोगाला. मग येऊ दे. नाही येणारच आहे ती. नुकतं लग्न झालं ना, तिने काम नाही बघितलंय माझं कधी. आज बघेल ना दादा. पण काय झालंय, निघाली आहे ती लालबागवरनं. यायला थोडा उशीर होतोय. 15-20 मिनिटं अजून थांबूया ना. करूया ना. काही येणारच का तू? प्लीज दादा मी 15 मिनिटं. अरे बघ 3:30चा प्रयोग होता. आता 3:55 झालेले. आणि असं कधी सुरू करणार याला काही अर्थच नाही. चला ना सुरू करा ना. बाई चला पडदा उघडा. हे प्रेक्षक दंगा करू लागले. कळलं? हे चल तू थर्ड बेल दे. ऐकतोस का तू? अनाउन्समेंट सुरू कर. हॅलो हॅलो थर्ड. हॅलो चल सुरू. हॅलो थर्ड बेल दिले इकडे. थर्ड बेल दिले. तू ये ना पटापटा. तू कुठे आहेस? थर्ड बेल दिले इकडे. हा हो आता सुरू होणार नाटक. हो असंच असतं. 3 घंट्यात सुरू कर. अनाउन्समेंट. हो मी करतो. अनाउन्समेंट करतो. ऐक मी मोठी करतो अनाउन्समेंट. मोठीच्या मोठी करतो. त्यावर पटापट येतो. मोठी करतो मी. सॉरी. आणि ऐक हॅलो खाली गोट्या सावंत नसेल त्यामुळे तुला मिळेल पास. अरे काय करतो? हॅलो. सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती. सर्व रसिक प्रेक्षकांनी कृपया आपले मोबाईल फोन्स, लँडलाईन, कॉर्डलेस, होपलेस, वायफाय, AC, फ्रीज, फॅन सायलेंट ठेवावेत. आणि जेणेकरून नटांचा व रसिकांचा नागोबा होऊ नये. माफी असावी. जेणेकरून नटांचा व रसिकांचा रसभंग होऊ नये.
कारण रसभंग झालं की काय होतं, नाटकाची सगळी गंमत निघून जाते ना. आणि तुम्ही प्रेक्षक असे आहात, इथे बसलेले आहात, हे आमचं सौभाग्य आहे की तुम्ही बघायला आलेला आहात. पण असं जर कधी होतं की प्रेक्षक बोलतात, मग तुम्ही म्हणता की नाटकवाले बोलतात, पण प्रेक्षक जेव्हा बोलतात तेव्हा नाटकवाल्यांना उलट बोलता येत नाही, कारण ते प्रयोगात रंगलेले प्रयोगात रंगलेले असतात ते. आणि त्यामुळे होतं असं की प्रयोग रंगत नाही, ते पाठांतर करून आलेले असतात. खरं तर 3 महिन्यांची तालीम असते, त्याची एक प्रोसेस असते. झंडू पुढे बोल ना. झंडू कुणाला बोललो. झंडू अरे, कुणाला एवढी मोठी बोलला? announcement करतो, बोल ना पुढे. बोलतोय ना, झंडू बोलतोय, याला सांगून ठेवा. तू अनाउन्समेंट कर ना, अनाउन्समेंट कर. भांडा काय, चल चल लवकर. काय करतोय, चल कर रे, कर लवकर. झंडू स्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लहान मोठे, वृद्ध आबाल वृद्ध, क्लासी आणि अत्यंत मासी, जनरल, कोपऱ्यात किसिंग कपल बसलेले, मोजडीवाले, सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून. आली असशील तर पदर हलव, अंधारात मला दिसत नाही, तुला माहिती आहे. आली असशील तर सादर करत आहोत नाट्यजंगम निर्मित, नाट्यचुंबन निर्मित, नाट्यबोंबिल निर्मित, नाट्य बार निर्मित, नाट्य सारंग बार निर्मित बार पडलेला आहे. नाट्यसंग हा म, नाट्यसंगम निर्मित. 3 अंकी एकांकिका, एका सैनिकाची करामत, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात. बायकोशी बोला ना, आपल्याला बायकोशी बोला ना, बायकोशी बोला. चल या लवकर, चल. अरे कर्टन केलं ना, बापाचं कर्टन आहे. अरे असं काय कर, तू भर ना, मध्ये मध्ये म्युझिक चालू ठेव, म्युझिक चालू ठेव, ब्लँक जातं का मला. महाराज 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 घात झाला, महाराज घात झाला. शत्रू थेट आपल्या वाड्यापाशी येऊन पोचलाय महाराज. आणि महाराज आपल्याला चौबाजूने घेरलंय महाराज. महाराज शत्रू जर वाड्यात शिरला तर रक्तपात हा अटळ महाराज. महाराज शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोचलाय महाराज. जादूगार केलाल, आणि अर्धवट राव, कुठून आलात तुम्ही? आम्हास तुम्ही अशी तकलीफ का देत आहात? महाराणी जोवर आमच्या महालात येत नाहीत तोवर आम्ही इथून टाच काय आमचे नख देखील पुढे करणार नाही. महाराज असं काय करताय महाराज? महाराज शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोचलाय महाराज. आम्हा सगळी खबर बात आहे. शत्रू वाड्यापर्यंत आला असेल तर वाड्याला सांगा शत्रूचे फोटो काढा म्हणून. आणि शत्रूचे फोटो काढून झाले असतील तर शत्रूला वाड्याचेही फोटो काढायला सांगा.
पण काहीही झालं तरी महाराणी जोवर येत नाहीत तोवर आम्ही इथून हलणार नाही. A16 सीटवर बघतच राहणार. महाराज महाराज असं आतताईपणा करू नका. महाराज. आताताई काय ना आता हेच आताताई नाही काय. आताताई. महाराज शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोहोचलाय. दर्शा तुझं वाक्य भुयाराकडे कूच करूया म्हणून. शत्रू वाड्याकडे येऊन पोहोचलाय महाराज. वाक्य घे वाक्य तुझं वाक्य घे. महाराज कसं समजावू तुम्हाला महाराज. शत्रू वाड्यापर्यंत अरे घे ना वाक्य ऐक ना माझं. शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोहोचलाय महाराज. नाही महाराणी येत नाही तोवर आम्ही या वाड्यातून एक पाऊल देखील पुढे टाकणार नाही. एक पाऊल पुढे टाकणार नाही आम्ही. तुम्ही काहीही केलं तरी. बघू काय करताय. ठीक आहे ठीक आहे. आयुष्यात असे असंख्य अडथळे आम्ही पाहिलेले आहेत. हरकत नाही. शिलेदार बने. हा. चला आपण दोघं जाऊ वाड्याच्या दरवाजापाशी आणि पाहू शत्रू कुठपर्यंत येऊन घुसलाय ते. या आता जायचं तिकडे जा. अरे यार हा काय आहे यार. अरे हा नाटक पुढे जाऊ देणार नाही यार. अरे हा मेला नाही तर पुढचा सीन होणार नाही. भुऱ्यातला साक्षात्कार. अरे ते मेन नाटक आहे. हा काय अडून बसला आता. अरे याला बाहेर काढायला हवा. महाराज महाराज शत्रू वाड्यापर्यंत आलाय महाराज. महाराज आलाय शत्रू वाड्यापर्यंत. महाराज हेच आम्ही तुम्हाला सांगत होतो. 4:10 शत्रू आला असता तरी चाललं असतं. आपण 3:55 गोंगाट करू लागलात कलकलाट करू लागलात की शत्रू आला. जरा आम्हाला महाराणींचं दर्शन झालं असतं. महाराणींनी आम्हाला डोळे भरभरून पाहिलं असतं तर हा देह इथेच सोडला असता. आम्ही येत नाही. काय पण मुहूर्त साधलाय पंत तुम्ही. महाराज अहो महाराणी तर मेण्यात बसून कधीच रवाना झाल्यात. मग इथे कशाला थांबायचं. आता इथे थांबण्यात काय. काय प्राप्त होणार आहे इथे थांबून? महाराणी गेल्या मेण्यात बसून हे आम्हास कल्पना आहे. ठीक आहे येतो आम्ही. चला महाराज भुयाराकडे कूच करूया. चला. नाही मेणा वळवा. जेथे कुठे तो मेणा गेला असेल तेथे निरोप धाडा आणि मेणा वळवा. मेणा ट्रॉपिक मध्ये असेल तर मेणा वळवा. जोपर्यंत महाराणी आम्हाला आमच्या नजरेसमोर दिसत नाही तोपर्यंत आम्ही इथेच कायमचे. महाराज महाराज असं करू नका महाराज. महाराज चला लवकर. समोर परीक्षक बसलेत आजच्या प्रयोगाला. लवकर चल. बसू दे. आपल्या 20 वर्षांची मरमर जिला दिसत नाही तिला 20 वर्षांचा चार्मर दिसतो. ती काय आपल्याला परीक्षण करणार.